श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तऱ्या नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करुणिया. असो नृसिंहवाडी सोडून गुरु येथे गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीत ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात ते आदर करीत असे. एकदा त्या गृही जात. ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवणी म्हणे पहा ती ब्राह्मणे. आजी प्यावे फक्त पाणी. गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मजप्रत ऐसे म्हणती तियेला. श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत. दोन हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वा कळेही. दर्शनाशी गर्दी होई श्री नृसिंह सरस्वती स्वामीच्या. कुंभसी नामे गावात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण. म्हणे संन्यासाशी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी श्री नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती. जावे कुंभसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती. त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहुणे इष्ट दैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहत असे. अशा लीला अनंत श्री गुरु भक्तांशी दावित. भक्ती मार्गांते वाढवित गाणगापुरी राहुनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणूनिया. दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरवण अनेक पंडिता हारवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हास विवाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. ते विक्रमात भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ. काही न कळे आम्हासी. मग हारीपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हारीपत्र तया समोर लिहून देईल तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तेधवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती. आढ्यतेने उभय देती बसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत. वादकोरोणी काय मिळत लिहून कासया हवे तुम्हा. आढ्यातखोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परितेन ऐकत. वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी. एक मातंग अवधारी जात होता तेधवा. स्वामी त्या ते पाचारिती. कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढी सात. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडित. पुढे येई म्हणत मातंग तैसे करीत असे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बनराखा नाम माझे. दुसरी रेषा लांघिता बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लांघिता म्हणे आपण गंगासुत का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेखा लंघिता म्हणे आपण शुद्ध याती जातो होतो आपुले वृत्ती. स्वामी माते पाचारिले. पाचही रेषा लंघिता म्हणे मी वैश्व आता व्यापार उद्दीमक तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे.
करा वाद मजसी म्हणत, मी आहे शब्दपंडित, सर्व वेद कंठस्थ करोणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार, पंडित कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामीशी. नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागोण, इकडे क्षुद्र होऊनी ब्राह्मण लोकांशी तो म्हणत असे, मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन, हे सर्व पाहोन जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांशी म्हणती, पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल जोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करोणी स्वामीशी नमस्कार शीतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपुले चित्त श्री गुरुचरणे वाहत असे. श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 समाप्त.